सुचत नाही यार. आपण एक काम करूया, भाऊंनाच सांगूया, भाऊ बघतील काय करायचं ते. भाऊ कुठे कुठे लक्ष देतील. पूजू, ढोकाने तिच्या फॅमिली विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली तर? भागो प्लीज गप्प बस. काही बरं सुचत नसेल ना तर निदान फालतू बडबड करू नकोस. लोकांच्या डोक्यातल्या बऱ्या आयडिया सुद्धा निघून जातील. बरं. हे माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. अगं पण प्लॅन काय सांगते. आधी ढोकळाला फोन करा. दे फोन. बॅलन्स नाहीये. हे यार लवकर करा ना, किती वेळ घालवता. हा उजू बोल. हा एक मिनिट. हॅलो ढोकळा. हा, तू परत मैदानावर कबड्डी खेळायला येतेस, हा आमचा प्लॅन आहे. सांगते, तू फक्त इतकंच कर, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला काहीही करून मैदानावर कबड्डी बघायला घेऊन ये. अरे पागल है क्या? वो क्यों आएगा? तुला कबड्डी खेळायची आहे ना? खेळायचं तर आहेच. हा, मग जेवढं सांगतेय ना तेवढं कर. तुझ्या नवऱ्याला कबड्डी बघायला मैदानावर घेऊन ये. क्या काम आपका? संगोई मैडम से मिलने आए हैं. मैडम से काहे मिलना है? ते आम्ही तुम्हाला कशाला सांगू. ते मैडम को बताओ हम आए हैं. देखिए, हमारी भी कोई जिम्मेदारी होती है. आप क्यों आए हैं, क्या काम है और कहाँ से आए हैं, ये पूछना हमारा काम है. हम इंद्रधनु कबड्डी संघ से आए थे. अच्छा, कबड्डी कबड्डी कबड्डी. आप यही रुको, मैं आता हूँ. जयराज, मला अटक झाल्याने मी घाबरेन असं वाटलं तुला? माझ्या ऑफिसवर हल्ला केल्यानंतरही तुम्हाला असंच वाटलं? अच्छा, म्हणजे पक्षातून एवढी हकालपट्टी झाली तरी मस्ती अजून तुझी कमी झालेली नाहीये. मला माझ्या पदावरून हटवण्यासाठी खूप ताकदीची आवश्यकता आहे. वाटतं एवढं सोपं नाही ते. मुख्यमंत्र्यांचा फोन. हा बोला मुख्यमंत्री साहेब. इनामदार साहेब, तुम्हाला विनंतीवजा ताकीद देतोय मी. तुमची आणि देशमुखांची भांडणं हायकमांड पर्यंत नेऊ नका. तुमची भांडणं सोडवणं हा पार्टीचा अजेंडा नाही. हे बघा, सुरुवात जयराजने केली आहे साहेब. नाही, ते काही मला माहित नाही. काहीही झालं तरी जयराज देशमुख हा पार्टीसाठी खूप महत्वाचा माणूस आहे. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्याच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त संख्येचे आमदार आहेत त्यांच्या मागे. त्यामुळे हे प्रकरण मिटवा. तुमच्या दोघांच्याही फायद्याचं आहे. हा बोला. हो हा बोल. आणि काय ग, बरं नाही आहे का? नाही, बरी आहे. बोल ना. नाही काय नाही, मी उद्या घरी येतोय तुझ्या. कशाला? अगं तुझी आई मला सतत धमक्या देते. तू ये एकदा, तुला पण भेटायचंय वगैरे. म्हटलं उद्या वेळ आहे, बघतो तरी काकूंचं काय म्हणणं आहे ते. आणि तू मूर्ख आहेस का? तुला माहिती आहे तुला काय विचारणार आहे? काय? तुझं आणि माझं काही आहे का म्हणून. मग कुठे काय? तू अजून उत्तरच दिलं नाहीस मला, मी कशाला घाबरू? म्हणजे? अगं म्हणजे तुझ्या आईला जे कळलंय ना ते अजून तुला कळलं नाहीये. कंटाळा आला यार मला वाट बघून बघून. असं मूर्खासारखं वाटायला लागलं. आणि पण उगाच का चिडतोयस एवढा? सॉरी उगाचच हायपर झालं. सॉरी. आपण उद्या मी येईन तेव्हा बोलूया. आणि जयराज, मजा आली तुमच्याशी लढायला. म्हणजे तुम्हाला माझ्या सांगण्यावरून हायकमांड फोन करणार, तुमच्या सांगण्यावरून मला सीएम फोन करणार. आपण दोघं भांडत बसणार, राईट? आणि या भांडणात आपल्या दोघांपैकी एकाचा बळी जाणार. अहो, बळीच द्यायचा असेल तर आपल्यापेक्षा कमी महत्वाच्या लोकांचा देऊ ना. म्हणजे चाळकरी आहे, भाऊ आहे, कितीतरी आहे. अहो, आपण आपलं नुकसान कशाला करून घ्या. मला वाटतं आपण आपलं भांडण मिटवूया. बरं झालंय तुम्हीच बोलला. कोणीच हारलं नाही, कोणीही जिंकलं नाही. आपली ही मॅच टाय झाली असं आपण समजू. आणि आपण आपली फायद्याची मैत्री करूया. काय काय